गेल्या 32 तासांहून अधिक काळ झाला आहे मुंबई पुणे महामार्गावरची वाहतूक कोंडी जी आहे त्यामुळे सामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय। काल मंगळवारी मुंबई पुणे हायवेवरती एका टँकरचा अपघात झालेला होता। या सगळ्या संदर्भात माहिती देण्याकरता आपल्यासोबत हायवेचे एसपी आहेत विक्रांत देशमुख सर। विक्रांतजी, खरं तर गेल्या अनेक तासांपासून ही संपूर्ण वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते सर। आता सध्याची परिस्थिती काय आहे? अद्याप देखील संपूर्ण वाहतूक कोंडी महामार्गावरती पाहायला मिळते। तुम्ही स्वतः सुद्धा या सगळ्या वाहतूक कोंडी हटवण्याचा प्रयत्न करताय। आता टँकर रात्री क्लिअर केलेला आहे। आता ह्या हेवी व्हेकल्स जे आहेत त्या पण आपण मूव्ह करतोय आणि पुढच्या एक अर्ध्या तासामध्ये हे सगळा हायवे जो आहे तो क्लिअर होईल। मी स्वतः इथे पेट्रोलिंग करतोय आणि इथल्या ज्या गाड्या आहेत त्या मूव्ह करतोय। परंतु गेल्या किती तासांपासून ही सगळी अशी परिस्थिती आहे? कारण की मंगळवारी टँकरचा अपघात झालेला होता संध्याकाळी आणि काल देखील अशाच पद्धतीची परिस्थिती जी आहे ती या सगळ्या हायवेवरती होती। नाही, टँकर रात्रीच काढलेला आहे। आता ह्या ज्या गाड्या आहेत ह्या आता मूव्ह होत आहेत। पुढच्या अर्ध्या तासात हा पूर्ण हायवे क्लिअर होऊन जाईल। परंतु काल किती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली होती आणि एकीकडे सोशल मीडियावरती असा देखील आरोप करण्यात येतोय की हायवेमध्ये जे अडकलेले प्रवासी आहेत किंवा चालक आहेत त्यांना कोणत्याच प्रकारची खाण्यापिण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली नव्हती। काल आपण प्रवाशांना खाण्यापिण्याचं साहित्य आपण दिलं, पाण्याच्या बॉटल्स किंवा इतर खाण्याचं साहित्यही दिलं आणि जास्तीत जास्त आपण ट्रॅफिक जे आहे ते मूव्ह करण्याचा प्रयत्न केला। काही पर्यायी मार्गावरनं पण मूव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि आता अर्ध्या तासात ही राहिलेली जी ट्रॅफिक आहे ही मूव्ह होऊन जाईल। खरं तर ही आता जी ट्रॅफिक थांबलेली आहे किंवा वाहन चालक झोपलेले आहेत ती आता केवढी मोठी रांग लागलेली आहे सध्या? ही 3 ते 4 किलोमीटरची रांग आहे, पण ती आता मुव्हिंग आहे। आता थांबलेली नाहीये कुठलीही रांग, ही मुव्हिंग आहे। पुढच्या अर्ध्या तासात ही रांग पूर्णपणे क्लिअर होईल। या सगळ्या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी देखील संपूर्ण एक चौकशीचा अहवाल मागवलाय। वारंवार अशा या घटना मुंबई पुणे महामार्गावरती होतात। हा, पुढच्या मी तेच सांगतोय की पुढच्या आता अर्ध्या तासामध्ये ही सगळी जी मागचा बॅकलॉग आहे तो पूर्ण क्लिअर होऊन जाईल। आता पुढे कुठलीही अडचण नाही, घाटामध्ये पण सगळं क्लिअर आहे। ही पुढच्या अर्ध्या तासामध्ये राहिलेले जे ट्रक्स आहेत हे क्लिअर होऊन जातील। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। विक्रांत देशमुख सर होते जे इथचे पोलीस अधिकारी आहेत, हायवेचे एसपी आहेत। त्यांनी सांगितलं की जवळपास 2 ते 3 किलोमीटरची रांग जी आहे ती हेवी व्हेकलची अर्थात अवजड वाहनांची आपल्याला या महामार्गावरती पाहायला मिळते। कारण की अनेक चालक, ट्रक चालक, टँकर चालक जे आहेत ते या सगळ्या वाहनांमध्ये झोपलेले आहेत। परंतु आता त्या सगळ्यांना उठवून या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ होण्याचं काम जे आहे ते स्वतः विक्रांत देशमुख सर जे आहेत ते स्वतः या ठिकाणी पेट्रोलिंग करत असल्याचं पाहायला मिळतं। अर्ध्या तासात ही सगळी वाहतूक कोंडी जी आहे ती संपूर्ण दूर होईल असं त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंत, अक्षय मंकणी, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।